अपडेट न्यूज। परभणी येथील घटनेचा समता सैनिक दल चाळीसगाव तालुकातर्फे जाहीर निषेध। चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। परभणी इथं संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोहीवर कारवाई करणे तसेच या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बौद्ध समाजावर केला जाणारा पोलिसी अत्याचार थांबवणं याबाबत दिनांक 13 रोजी चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले। 10 डिसेंबर रोजी परभणी इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ असलेली संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली। तिची विटंबना करण्यात आली। या घटनेमुळे समस्त लोकशाहीवादी संविधानप्रेमी तसेच आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या। हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे। तसेच याच पार्श्वभूमीवर परभणी इथं आंबेडकरी समाजानं सामूहिकरित्या निषेध नोंदवला आणि आंदोलन केले असता त्यामुळे शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवून परभणी येथील आंबेडकरी समाजाच्या बौद्ध समाजाच्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई चालू केली आहे। बौद्धांना घरात घुसून पोलीस मारहाण करत आहेत। निरपराध लोकांना अटक केली जाते। वेगवेगळे गंभीर कलम लावून सुशिक्षित तरुणांना आरोपी केलं जात आहे। ही हुकुमशाही त्वरित थांबवण्यात यावी व बौद्ध समाजावर चालवला जाणारा अन्याय बंद करावा, अन्यथा या अत्याचाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल। शासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय। या प्रसंगी जिल्हा संघटक भाईदास गोलाई, तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव, तालुका संघटक मनोज जाधव, शहर अध्यक्ष विलास पगारे, तालुका प्रचारक अवधेश बागुल तसेच प्रमुख कार्यकर्ते अजय सोनवणे, राजू अहिरे, रवींद्र जाधव, सीताराम जाधव, समाधान कोळी, गणेश पवार, मुकेश भालेराव, कौस्तुभ मोरे, राजाराम मोरे, सागर निकम, अरविंद अहिरे, अमोल पगारे, बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते। त्याचप्रमाणे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी देखील सहभाग नोंदवला। या प्रसंगी समता सैनिक दलातर्फे समाज बांधवांनी, आंबेडकर प्रेमींनी शांतता पाळावी व कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असं कृत्य करू नये असं आवाहन करण्यात आले, अशी माहिती महेंद्र जाधव, तालुका अध्यक्ष समता सैनिक दल यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, चाळीसगाव। काल परवा 10 तारखेला परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जी संविधानाची तोडफोड काही मनुवादी लोकांनी केली, प्रथम त्याचा या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने व सर्व आंबेडकर अनुयायी व संविधानप्रेमी त्यांच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। मित्रांनो, जगाने ज्या संविधानाला उत्कृष्ट अशी दिलेली मान्यता आहे की जगातलं एक संविधान हे भारतात आहे, परंतु या भारतातील काही सनातनी, काही मनुवादी लोकांना हे संविधान नको आहे। त्यांना परत मनुवादी जाती व्यवस्था व तत्वज्ञान व्यवस्था आधारित त्यांना या ठिकाणी त्यांना मनुवादी व्यवस्था आणायची आहे। काल परवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की जी घटना झाली त्या घटनेसंदर्भात जी कोणी जे विटंबना केली तो व्यक्ती मनोरुग्ण होता। पण मी असं म्हणतो की तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोरुग्ण होता, कारण मनोरुग्ण होता। मित्रांनो, आज शोकात्मक अशी आहे की या संविधानाच्या माध्यमातून देशातील 6,500 जातींना या ठिकाणी आपले फंडामेंटल राईट फ्री झाले, परंतु ज्या वेळेस बाबासाहेबांची विटंबना असो, संविधानाची विटंबना असो, आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची विटंबना असो, फक्त विशिष्ट बौद्ध समाजा पुढे येतो। बाकीचे समाज, बाकीचे धर्म या ठिकाणी नुसतं बघायची गोष्ट करतात। ही खूप मोठी शोकांतिका आहे। येणारा काळ हा सर्व भारतीयांसाठी धोक्याचा आहे। मी पुन्हा संघटनेच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो व जो कोणी हा मनोरुग्ण असेल, मनुवादी असेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी संघटनेच्या वतीने मागणी करतो। थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। संविधानाच्या प्रतीचं जे विटंबना झाली, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाहेर जी संविधानाची प्रत होती, तिची जी आकृती होती, तिची जी विटंबना झाली, प्रत्येक वेळा बाबासाहेबांच्या पुतळा, संविधानाचं प्रत, संविधानाचं काहीतरी जो चौक असतो, अशाच गोष्टींविरोधात समाजकंटक मनोवादी लोक नेहमी कारवाई करत असतात, द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न करत असतात। त्यांच्यातून हा त्यांचा जाती द्वेष म्हणा किंवा काहीतरी द्वेष म्हणा हा दिसून येत असतो।
ह्या ज्या गोष्टी आहेत या समाजासाठी चुकीच्या आहेत आणि या विषयाच्या विरोधात ज्या टायमाला परभणीमध्ये आंबेडकरवादी लोकांनी, आंबेडकर प्रेमी लोकांनी, चळवळीतल्या लोकांनी जेव्हा इथे रस्त्यावर उतरून आंदोलनं केले तर त्या विरोधामध्ये या मनुवादी लोकांनी दगडफेक केली आणि सरकारच्या पोलीस प्रशासनाने पोलिसांनी वगैरे परत आंबेडकरी जनतेलाच तिथे खोट्या नाट्या केसमध्ये उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं. तिथल्या वार्डांमध्ये घुसून त्यांच्यावर लाठी हल्ले करण्यात आले, लाठीचार्ज करण्यात आला, महिलांवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. जे लोक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, ज्या प्रकारे संविधानाची विटंबना झाली त्यासाठी आंदोलन करत होते, या गोष्टी व्हायला नको याच्यासाठी आंदोलन करत होते, तर त्याच्यावर मनुवादी लोकांनीच कारवाई करून परत पोलीस प्रशासनानेच त्यांना वेठीस धरण्याचा जो कार्यक्रम लावलेला आहे हे एकंदरीत फार चुकीचं आहे. आम्ही समता सैनिक दलाकडनं तीव्र निषेध करतो, त्या घटनेचा तीव्र निषेध करतो. प्रशासनाकडून ज्या प्रकारे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवरच कारवाई केल्या जात आहेत, जे आंदोलनं करताय, प्रत्येक वेळा जे विटंबना होतात प्रत्येक वेळा ते लोकांनी मनोरुग्ण आहेत ते लोक आणि ते लोक या गोष्टी करतायत आणि प्रत्येक वेळेस करतायत आणि प्रत्येक वेळा आपण त्याच्यावर शांततेच्या मार्गाने जेव्हा आंदोलन करतो परत पोलीस प्रशासन आपल्याच कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या लोकांना, आंबेडकरवादी लोकांनाच वेठीस धरत आहे. तर हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, नाही तर समता सैनिक दल महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याची भूमिका घेणार आहे. आज आम्ही 40गाव तालुका येथे शहरातील मध्यमवर्गीय ऑफिसमध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. हे कुठेतरी थांबण्यात यावं, नाही तर आम्ही तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल. 40गावमध्ये पण करण्यात येईल, पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल. जय भीम. परभणीमध्ये जे झालेलं विटंबना, बाबासाहेबचे प्रतिकृतीची संविधानाची प्रतिकृती ज्यांनी विटंबना केली त्यांना त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वारंवार विटंबना घडते प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि तो विटंबना करणार वारंवार फक्त मनोरुग्णच निघतो. याची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. हा मनोरुग्णच कसा निघतो? प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी हे विटंबना होते. पहिले अगोदर या मनोरुग्णाच्या चौकशी करा, याची चौकशी करा, सखोल चौकशी करा. विटंबना करणारा मनोरुग्ण कसा निघतो? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.